हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. अहो, आपण बघतोय आयुष्यात 10वी-12वीत नापास झालेली मुलं IAS IPS बनू शकतात. चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान बनू शकतो. मोलकरणीचा मुलगा मोठा शास्त्रज्ञ बनू शकतो. आणि कचरा गोळा करणारा मुलगा मोठा फोटोग्राफर बनू शकतो, चित्रकार बनू शकतो. मग आपले सर्वसामान्यांना काही अडचण आहे का? आपल्यातलीच ही लोक, आपल्यासारखीच लोक ही मोठी झाली म्हणजे इथे काय, आपलं आयुष्य बदलायचं सामर्थ्य कोणाकडे आहे? आपले स्वतःकडे आहे. हे बघा, आपण रडत जगायचं का हसत आनंदानं जगायचं आपल्या हातात आहे. जे काही आपल्याला देवानं दिलेलं आहे, आपल्याकडे आहे, ह्याच्यासाठी आपण आनंदी व्हायचं का ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्याच्यासाठी रडत बसायचं? हा आपण विचार करायला पाहिजे. अहो, 2-4 वर्ष परीक्षेसाठी प्रयत्न केला, त्यात काही यश मिळालं नाही म्हणून जीव देतात. हे काय बरोबर आहे का? आयुष्य म्हणजे तेवढंच झालं? MPSC UPSC एवढंच आयुष्य, दुसरं काही नाहीये? जरा विचार करा ना. आपलं आयुष्य आपण घडवत असतो, दुसरं कोणी नाहीये. मग आपण काय करायला पाहिजे? पहिलं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. असू दे, ती पोस्ट मिळाली नाही ते काय, मी पोटापुरता मिळवू शकतो. अहो, आड्याणी लिहायला वाचायला येत नाही ती लोक पण बघा कुठून कुठे पोचलीत. कष्टाची तयारी असते त्यांच्याकडे, ऑनेस्टी असते, सत्याच्या बाजूनं चालतात, कुठून कुठे पोचतात बघा. मग मला काय अशक्य आहे सांग, विचारा ना तुमच्या मनाला. आणि आपलं आयुष्य आपण करायचं व्यवस्थित, ते अगदी सोपी गोष्ट आहे. जे काही काम करतो आपण तर मन लावून, प्रेमानं, अगदी जिद्दीनं करायचं, अगदी जीव ओतून करायचं. नाही, आई वडील तुमचे पाठवतात तुम्हाला MPSC UPSC करायला, तिथे तुम्ही हॉटेलिंग, तुमचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड करत बसलात की शक्य आहे का? मग परीक्षा आली, परीक्षा येते जाते, यश मिळत नाही, कोणाला दोष देणार? त्यामुळे आपलं आयुष्य आपण बदलू शकतो. लक्षात ठेवा, पहिली गोष्ट स्वतःवर विश्वास ठेवा. मी करू शकतो, मी करणार आहे. कुठलंही काम कमीचं किंवा जास्तीचं नाही. हे मी का म्हणते, म्हणजे प्रयत्न केला की होऊ शकतो, पण कुठे आपला प्रयत्न कमी पडला किंवा संचित कर्म म्हणतात तसं काही आडवं झालं तरी आपल्याला दुसरे वाटेनं जाऊन जगायला यायला पाहिजे. त्यामुळे पहिलं स्वतःवर विश्वास ठेवा. मेहनतीला कुठेही कमी पडू नका. फोकसनं काम करा. कुठलंही काम अगदी विथ फुल फोकस करा, म्हणजे आपल्याला यश कुठेही सोडून जात नाही. आणि आपण आपले लहान वयात नको त्या गोष्टींपासून लांब राहायला पाहिजे. लहान वयात म्हणणं इवन नंतर सुद्धा. लहान वयात म्हणते म्हणजे हे आपलं फाउंडेशन असते. आता आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग झालं की आपण पुढे चांगलं राहू शकतो.
का वाईट सवयी आपण लावून घेतल्या की काय होते, आपली तब्येत बिघडणार. काहीतरी झालं की मग कोण काय करणार हो, तर कोणाचेच हातात नसते. आता दारू असेल, गुटखा असेल, तंबाखू असेल, हे चांगलं आहे का? नाही. आपल्याला माहीत आहे तंबाखू किंवा गुटखा हे ना कॅन्सर होतो, तरी त्याचे आहारी जातात का नाही मुलं? अहो 4 दिवसापूर्वी एका मुलाचं सांगते मी, कसं ह्या सवयी तुमचं आयुष्य संपवतात. अगदी व्यवस्थित कष्टकरी मुलगा होता आणि त्यांचे घरात गाई म्हशी वगैरे होत्या, त्यामुळे तो दूध घालायचा. बरीच वर्ष आमच्याकडे तो दूध घालत होता. खूप चांगला, वागायला चांगला, अगदी व्यवस्थित. पण त्याला कुठून तो गुटखा खायची सवय लागली, देव जाणे. गुटखा खायला लागला, केव्हा बघितला तरी तोंडात कायम, कधी त्याचं तोंड रिकामं असायचं. असं झालं. मग 30-32 वयात ते मुलाला कॅन्सर डिटेक्ट झालं. 5-6 महिने औषध पाणी घरचे होतं, तर सगळं विकून त्याचं औषध पाणी केलं. किती लाख रुपये घातले तरी काही उपयोग झाला नाही. तो हे जग सोडून गेला. आता ह्याला कोण कारणीभूत? कोणी त्याला गुटखा खा म्हणून त्याच्या तोंडात कोंबला होता? नो डाऊट मित्र म्हणाले असतील, पण ह्याला म्हणता आलं असतं ना, नको बाबा मी खात नाही तर म्हणून. म्हणजे आपलं आयुष्य पुढे आपण कसं बनायचं ह्याला आपण कारणीभूत असतो. आपण कोणालाही दुसऱ्याला दोष देऊन होत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट, आरोग्याकडे तुम्ही लक्ष द्या. आरोग्याकडे लक्ष म्हणजे ह्या सगळ्या नको त्या गोष्टीतनं लांब राहावा. घरातलं चांगलं अन्न जेवत जावा आणि एक्सरसाइज म्हणा, व्यायाम म्हणा करत राहावा. आणि जे काय काम तुम्ही करता तर अगदी मन लावून केलात का नाही, काहीही कठीण जात नाही. आणि तुमचं फाउंडेशन एकदा व्यवस्थित झालं, स्ट्रॉंग झालं की तुमचं पुढचं आयुष्य पण छान जाते. फाउंडेशन स्ट्रॉंग झाली की बिल्डिंग चांगलीच उभी राहते. तसं तुम्ही तिथे पण व्यवस्थित हे होता. एकदा व्यवस्थित सेटल झाला की उद्या रिटायरमेंट नंतर सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. तेव्हाही तुम्ही चांगलं वागत असता, तुमचं आरोग्य चांगलं असते, हातात 4 पैसे असतात, व्यवस्थित सगळं असते. त्यामुळे तुमचं आयुष्य कसं करायचं, सुखकर करायचं का दुःखमय करायचं, हे तुमचे हातात आहे. कोणालाही दोष देऊ नका तुम्ही. आईवडिलांना नको, गरीब श्रीमंत म्हणून नको, मुलगा मुलगी म्हणून नको, काही नको. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा उदाहरणं दिली. अहो 10वी-12वीत नापास झालेली मुलं IAS IPS होतात. चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होतो. लोकाचे घरी धुणं भांडी करणारीचा मुलगा मोठा शास्त्रज्ञ बनतो. मग आपल्यालाही शक्य आहे ना? तेवढं मोठं नको, ॲटलिस्ट रेस्पेक्टफुली जगणे एवढं तरी आपण करू शकतो. 100% करू शकतो. त्यामुळे आपले आयुष्याचे शिल्पकार आपणच आहोत. आपलं आयुष्य आपण कसं जगायचं, कसं बनवायचं, आपलं जीवन म्हणायची बिल्डिंग आपण कशी बांधायची, हे आपल्या हातात आहे. दुसरं कोणालाही दोष देऊन उपयोगाचं नाही. आईवडील असेल, परिस्थिती असेल, एन्व्हायरमेंट असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, शिक्षक असेल, मित्र असतील. त्यामुळे कोणालाही दोष द्यायला नको.
जे काही घडते, जे काही आज मी आहे, ह्याला मी रेस्पॉन्सिबल आहे. म्हणून माझी जबाबदारी मी घ्यायला पाहिजे, कोणालाही दोष द्यायला नको. अच्छा, हे वेग